चला तर मग जाणून घेऊया पौष्टिक मुगाचे लाडू कसे बनवायचे ते. रुचिराज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुम्हाला आज दाखवणार आहे मुगाचे पौष्टिक लाडू. त्याच्यासाठी अर्धा किलो मुगाची डाळ खमंग भाजून मिक्सर किंवा घरघंटीवर बारीक मीडियम पीठ काढायचं. अगदी बारीक पण नाही, बारीक पीठ काढलं तर लाडू टाळूला चिकटतो. गरजेनुसार पिठी साखर मिक्सरमध्ये दळून घेतलेली, साजूक तूप, ड्रायफ्रूट, वेलची आणि बेदाणा. त्याच्यानंतर भांड्यामध्ये तूप घेऊन ते 5 मिनटं चांगलं फेटायचं. ते तूप हलकं झालं का त्याच्यामध्ये पिठी साखर घालून परत एकजीव करायचं. नंतर त्याच्यात वेलची पावडर, ड्रायफ्रूट घालून परत ते हलवायचं. चांगलं एकजीव करून त्याच्यामध्ये राहील तसं मुगाचं पीठ घालून लाडू बांधायचे. पण लाडू बांधताना पण तूप जास्त घालायचं नाही, कारण लाडू बसतात. बसलेला लाडू हा दिसायला चांगला दिसत नाही. भले तुम्ही त्याच्यात किती पण काही घाला, पण तो लाडू दिसताना नाही चांगला, बरोबर दिसत नाही. आणि लाडू बांधताना वर एक बेदाणा किंवा आत पिठात घातले तरीही चालेल. असे पौष्टिक लाडू मी आता बांधते. हे असं तूप आहे ना, हे असं हलकं व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आता गरजेनुसार पिठी साखर घालून ती पण अशी एकजीव करायची. तिला पण असं 5-1 मिनिट असं एकत्र करायचं. हे हलकं मिश्रण हलकं झालं पाहिजे. मग हा लाडू दिसायला चांगला दिसतो, चवीला तसाच लागतो, फक्त दिसायला चांगला दिसतो. हे चांगलं मिश्रण हलकं व्हायला पाहिजे तर लाडू दिसायला बघा. हे आता कसं असं ह्याच्यापेक्षाही हलकं थोडं व्हायला पाहिजे. असं फेटत राहायचं. हे असं झालं, जेवढं तुम्ही फेसाल तेवढा लाडू चांगला दिसतो. त्याच्यात आता हे मी ड्रायफ्रूट घालते, वेलची पावडर ती घालून पण परत मिक्स करायचं चांगलं. पौष्टिक मुगाचे लाडू आहेत. या लाडवामध्ये साखरेऐवजी शुगर पेशंटनी माणसाने गूळ घातला तरी पण चालतो, पण गूळ हा चालू शकतो, साखर नाही चालत. असा हा लाडू. A few moments later.